साठी जागा आहे इथं बघितल्या आहे. जेव्हा आम्ही आता कॅम्पिंग करीन त्यावेळेस आम्ही आणि पाणी थांबण्याची काही गॅरंटी नाही तरी बदल आम्ही छत्री आणली म्हणून तेव्हा शिरा मित्रांनो. तर आम्ही निघालो कॅम्पिंगसाठी, म्हणजे कॅम्पसाठी सध्या निघालो नाही तर आम्ही निघालो कॅम्पिंगची जागा बघण्यासाठी जंगलामध्ये. माझा मित्र हा एक प्रतीक आहे आणि तेजस हॅलो हाय गाईज. तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही कसा होणार आता आणि तुम्हाला ॲडव्हेंचर पण दाखवणार आहे आणि पुरं हे जे Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO. Babe, I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the AC to 79 and make a little island ride. तर मित्रांनो हे बघू शकता माझ्या मागे खूप सारा अभाळ आला आहे, पाण्याची पण शक्यता आहे. सध्या पाणी तर नाही आहे. याचं लग्न नाही येईल शूट It life's too short, let's not waste it. 'Cause paradise is wherever we make it. Paradise is wherever we make it. Till the मित्रांनो इथं काही एक शेत आहे बाजूला आणि त्या शेतामध्ये खूप सारे मजूर आहे. तिथून दिसणार आहे पण ते पलीकडच्या वावरामध्ये आहे. ते सकाळपासून शेतमजूर करण्यासाठी येते आणि होत याच्या पण शेतामध्ये असेल बहुतेक मजूर. आता पावसाळा आहे, पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे पेरणी वगैरे निंदन वगैरे चालतेच. त्याच्या पण वावरात आहे काही बोलणार लोक क्षेत्र ते मागाच्या येते. आता ते क्षेत्र विकास ना ते एवढा मागा आहे ते क्षेत्र लयच मागा आहे ते क्षेत्र. आता मित्रांनो आता आम्ही आता बरेच दूर 1 किलोमीटर आलो. आता आम्ही सरळ असं चालत सगळ्या रोडनं आणि आता आम्ही थोडा दूर आता पोहोचणार आहे जंगलामध्ये पोहोचल्यावर बस याला खाली एकदम बोल ना काय. crank the AC to 79 and make a little हे बघू शकता हे इथं दिसणे पहाड खूप मोठा आहे. तर मित्रांनो आम्ही ह्या सेंटरमध्ये पोहोचलो आणि हे जे दिसते माझ्या मागे हा जे पर्वत आहे म्हणजे पहाड तिकडे आम्ही इथून जाणार आहे. आता मी फक्त जागा बघण्यासाठी आलो या जंगलामध्ये कॅम्पिंगसाठी ऐकण्यात. नंतर मग जेव्हा पार्ट 2 येणार आहे त्याच्यामध्ये तो आम्ही कॅम्पिंग करणार आहे. तर मित्रांनो काही पाण्याची शक्यता आहे म्हणजे पाणी येऊ शकते कारण की इतका सारा अबाड आला आहे. आणि हे बघू शकता हे पुरं हे दिसते काळा काळा पूर्ण अबाड आला आहे आणि हे जे वावर दिसते पूर्ण पटांगणच आहे. आता कोणाचं काही माहित नाही तर चला. तर मित्रांनो मी अरे बाकीचे दोघं तिथे नाही ते शेवटच आहे ते. येत नाही तो इच्छा आहे त्याची पण तो येऊन नाही राहिला असो तर कामच करून येत नाही तर हो. तर मित्रांनो आम्ही टेकडीपाशी पोहोचलो आणि एक जे इथून दिसते हा एक रोड आहे आणि आम्हाला जात आहे हा रोड आणि हा जे रोड आहे पूर्ण सांसून आहे. इथे दिसते हे दिसते ना बोरीच झाड आहे. सध्या बोरी लागायचे आहे सीझनचा वय तर बोरी लागणार आहे. चला तर आम्ही सध्या मित्रांनो आम्ही इथं पोहोचलो. आता मित्रांनो तर पुरं पोहोचलो आम्ही जंगलामध्ये आणि हा जे दिसते हा पुरा सांसून रोड आहे. आणि मित्रांनो इथं स्टोरी अशी आहे का ह्या जंगलामध्ये का नाही वाघ दिसतात वाघ आणि हे पाहू दिसत नाही हे दिसत दुकान केलेलो हे काय म्हणलं काय कट करतो तो व्हिडिओ. तर मित्रांनो जर असंच एक स्टोरी आहे. तर मित्रांनो हे असं पूर्ण जंगल आहे बघू शकता आणि तो आयुर्वेदिक आहे का माहिती नाही पडत. आणि तुम्हाला मित्रांनो याची स्टोरी सांगतो. स्टोरी अशी आहे का ह्या जंगलामध्ये खूप जणाला वाघ दिसला आहे. तो त्यापेक्षा चांगला मी दिसतो. तलावापाशी पोहोचलो सध्या. आता पाऊस पण लागलाय.
आणि हे बघू शकता इथे शेळ्या खूप साऱ्या जनासाठी आलेल्या आहे. पाणी पण वाढलं आहे. तर मित्रांनो पाऊस खूप जोरात चालू झाला आहे. आणि हे बघू शकता हे दोघं जण छत्री घेऊन आहे आणि प्रत्येक आहे त्यांना पण छत्री घेतली मी आणलेली आहे. आणि इथे जे जवळपास खूप मोठं तलाव आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि पाणी थांबण्याची काही गॅरंटी नाही तरी बदल आम्ही छत्री आणली म्हणून. आणि मोबाईल ठेवायचे 50 पण आणले. बोल ना. हां हो बरं बरं. मित्रांनो हे बघू शकता तलाव खूप सारा भरला आहे आणि पाऊस पण खूप चालू आहे. तर काही नाही म्हणतात ना कारण की पावसाचा सीझन आहे असल्यामुळे. पावसाळ्यामध्ये तर काय मासा तळणारच आहे. आधी सांगत आहे ना तसा हात हो पण तेवढा काही पाऊस आला नाही. पावसाचं सीझन याबद्दल का पाणी पाहिजे. मित्रांनो सध्या काही तलाव तेवढं भरलं नाही. ज्यावेळेस तलाव भरण त्यावेळेस पूल इथपर्यंत राहते. पुरा पाऊस नका पुरा नजारा पाहून घ्या तुम्ही. तर मित्रांनो हे कॅम्पिंगसाठी चांगली जागा वाटली आम्हाला ज्यावेळेस आम्ही इथं येईल. तर मित्रांनो इथं बसून चहा पिण्याची वेगळी मजा आहे. पण आमच्यापाशी तेवढं सेट म्हणजे तेवढं काही बघू शकता तुम्ही किती छानसा नजारा आहे. इकडे पाऊस चालू आहे तलाव मस्त टेकड्या कॅम्पिंगसाठी मस्त जागा आहे. इथे जर बजेट केले असते तर मस्त मजा आली असते पण आता तेवढं काय आमच्यापाशी आहे ना. ज्यावेळेस आम्ही कॅम्पिंगमध्ये आहे तेव्हा ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला. सध्या हे नॉर्मल ब्लॉग आहे या सध्या पुरतं. आणि तुम्हाला हे तलाव दाखवतो. चला तुम्हाला सुमत तलाव दाखवतो. पण तलावच्या जास्त काही जवळ जाऊ ना दूरच जाऊ. आणि पहा इथं पाऊस चालू आहे आणि इथं मित्रांनो इथं सूर्य पण निघाला थोडाफार. आणि हे जे जंगल आहे पुरं माझ्या मागं पाहू शकता. आणि हे ह्याच जंगलामध्ये करून त्याची छत्री पण उडाली पोट्याची. तर इथं जे आहे ह्याच ठिकाणी वाघानं गाय मारली होती ह्या जंगलामध्ये. हे जे दिसते ना मोठं टेकडं आहे तिथून दिसणार आहे हे इकडल्या साईडनं तिथं वाघानं मारली होती गाय. तर बरं जण इकडे येत नाही तर आपण बघून जाऊ हे तलाव. एक मिनिट. बघू शकता कोणता तरी पक्षी बोंबलत आहे असो. आता कुठं बस आहे होय त्याच्यात इथं झाड पाहिजे झाड. असं वाटतं वीज वीज चंपून आपण मरून जाईल. मग आपण एक काम करू तो इथंच बसू. हा? नाही का हो जास्त चांगलं राहणार. हो. झाडा वगैरे काही बसणार नाही झाडा खालतं कारण की वीज चमकून जातोय आम्ही मरून जातोय सगळं इथंच मरून जातोय. जागेवर ठार वाचतोय आणि रंगूच वाचतो. मग तसंच एखादं मैदान जर पावसाळ्यामध्ये कुठं कॅम्पिंगसाठी व फिरण्यासाठी आले तर तुम्ही काही झाड वगैरे काय पाहू नका. असं एखादं मैदान पाहिजे सपाट कारण की सपाट मैदानामध्ये कधीच वीज पडत नाही. पावसाळ्यामध्ये बरोबर. हो पावसाळ्यामध्ये. हे बघा मित्र 1-2 तासानंतर पुरी ऊन आली. बस जास्त वेळ काही पाऊस नव्हता. तर थोडा वेळ आम्ही थांबणार आहे इथं आणि नंतर फोटोशूट करणारच आहे. ते पण मोबाईलनंच. जास्त आमच्यापाशी काही DSLR कॅमेरा आहेच नाही. बघा मित्रांनो कशी ऊन आली आहे. हो तर आम्ही इथं थोडा वेळ फोटोशूट करणार आहे म्हणजे आमच्यापाशी कॅमेरा नाही तर मोबाईलच करणार आहे. तर आम्ही जे जागा कॅम्पिंगसाठी बघितली होती ते कॅम्पिंगसाठी जागा आहे इथं बघितली आहे. जेव्हा आम्ही आता कॅम्पिंग करीन त्यावेळेस आम्ही तो पण ब्लॉग टाकणार आहे. आणि हे बघू शकता माझे मित्र दोघं आहे आणि पाणी खूप खूप खोल आहे. दगड जरी मारला ना तर पुरा आवाज येते. हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असेल नॉर्मल ब्लॉग तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. To get a half naked life's too short.